नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप ठीक असाल, खूप छान असाल, आनंदी असाल. तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडते का नक्की मला सांगा. आणि आज ना स्पेशल डे आहे, कारण की आज मी बनवले आप्पे आणि माझे आईवडील आज येणार आहेत. तर ते परभणीला असतात आणि परभणीहून ते इकडे पुण्याला आले आहेत. माझी बहीण इकडे असते, त्याच्यामुळे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघींसाठी ते इकडे आलेले आहेत. तर ना ते आले दुपारला आणि मस्त जेवण वगैरे करून मग संध्याकाळी थोडे वेळ होता, तर आम्ही डिसाईड केलं की आपण जाऊया आळंदीला. तर आळंदीला संध्याकाळी निघालेलो आम्ही आणि आळंदीच्या मस्त इंद्रायणी घाटावर तिथे छान दर्शन वगैरे केलं, मंदिरात गेलो आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये थोडा वेळ तिथे थांबून परत एवढं संध्याकाळ झालेली होती, म्हणजे 7-7:30चा वेळ होता, तरीही भरपूर गर्दी होती घाटावर. आणि श्रावीचा आणि तिच्या मामाचा असं काहीतरी खोडकरपणा चाललाय. आणि आई वडील आले की आपल्याला वेगळीच आनंद होत असतो. श्रावी आणि तिची मावशी, तिची मावती तिला माऊ म्हणते, तर दोघींचं एक वेगळंच रिलेशन आहे. तर त्या मस्त खेळत असतात आणि तिचा मामाही तिचं छान लाड करत असतो. तर टिपिकली जिथं आपण जातो तर मंदिराच्या बाहेर मस्त फोटो घेतला आणि असं एक वाईब होती. तर दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो आणि आईने काय काय आणले हे तर आधी उत्सुकता लागलेली असते आपल्याला काढायची. तर हे सगळं असं छान फराळाचं घेऊन आलेली ती, त्यासोबत पिठं वगैरे जे लागतात ते पण. आणि हे खव्याचे गुलाबजामुन आहेत. हे ना नूडल्स ते नवीन पद्धतीने बनवलेत, घरगुती नूडल्स आहेत हे. आणि सोबत शेवया पण होत्या वेगळ्या. हे आंबे, जांभूळ, थोडेसे रव्याचे लाडू तुपातले, असं मस्त छानपैकी तिने सगळं घेऊन आली होती. आणि आम्ही हे सगळं काढून बघितलं, छान व्यवस्थित काढून ठेवलं आणि जेवण वगैरे करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर जायला निघालो. तर माझ्या बहिणीने एक ठिकाण सुचवलं होतं, चतुःशृंगी देवी, तुम्हाला माहिती आहे का? तर पुण्यामध्ये आहे ती आणि आम्ही तिकडे जायला निघालो आहे आता. तर असं काहीसं हे देवीचं टेम्पल आहे आणि त्याची अशी कथा आहे की एक म्हातारा भक्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालेला असताना त्याला जाता येत नव्हतं आणि तेव्हा मग देवीने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी इथे अवतार घेतलेला आहे. मग त्याने त्या डोंगरावर जाऊन तिथे देवीची मूर्ती त्याला सापडली आणि तेव्हापासून तिथे ते मंदिर आहे. आणि असं शहराच्या मधोमध इतकं सुंदर आणि शांत टेकडीवरचं हे जुनं मंदिर आहे, 300 वर्ष जुनं. खूप सुंदर आहे वन डे पिकनिकसाठी, किंवा तुम्हाला शहराच्या धावपळीपासून दूर जर तुम्हाला असं छान प्रसन्न जाऊन कुठेतरी बसायचं असेल तर हे खूप छान मंदिर आहे. भरपूर पायऱ्या आहेत, 100-150 पायऱ्या असतील त्याला. आणि सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर त्याला नवीन पायऱ्यासुद्धा बांधकाम चालू आहे त्याचं. तर मी तरी इथे पहिल्यांदाच आले होते आणि श्रावीचं असं चाललं की अरे चला ना लवकर सगळे. तर मंदिराच्या ना थोड्याशा एक 20-25 पायऱ्या चढल्या की तिथे सुंदर गणपतीचं मंदिर आहे. त्याचं दर्शन आधी आम्ही घेतलं. असे छान मंदिर आहे गणपतीचं. आणि तिथून मग वर देवीच्या मंदिराकडे चढायला लागलो. जसं जसं वर जात होतो तसं तसं मस्त हिरवगार छान वातावरण दिसत होतं, शहरातल्या बिल्डिंग्स आणि त्याच्या भोवतीमध्ये असलेला असा टेकडी आणि टेकडीवर असं छान मंदिर. तर बघू शकता तुम्ही मंदिराचं बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे आणि वरती आल्यावर छान व्यवस्थित असं दिसत होतं. आणि हे बघा, जो मंदिराचा मेन गाभारा आहे तो एका दगडामध्ये आहे, तर त्याने तो जशाला तसा ठेवलेला आहे. आणि तिथे देवीचं दर्शन असं छानपैकी आम्ही सगळ्यांनी घेतलं. तिथे सिंह होता, देवीचं वाहन, तर श्रावीला तो आवडला, तिने त्याचंही दर्शन घेतलं. आणि खूप सुंदर आहे देवीचं मंदिर. तर हा सप्तशृंगी देवीचा अवतार मानला जातो. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर एक वन डेसाठी ही टूर तुम्हाला छान आहे, तुम्ही नक्की इथे येऊन दर्शन घेऊ शकता. आणि वरती गेल्यावर असा सुंदर असा व्ह्यू दिसत होता पूर्ण शहराचा, थोडंसं हिरवगार, थोडंसं बिल्डिंगचं वातावरण असं. आणि वरून खाली उतरताना असं काहीसं हे दिसत होतं. श्रावी आणि तिची माऊ आधीच खाली फास्टपैकी निघालेले आहेत. आम्ही आणि मंदिराचं एक तासाच्या आत दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्हाला अजून पुढेही थोडंफार काही बघायचं आहे.
तर आता आपण आलेलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये, झूमध्ये आलेलो आहे. तर बऱ्याच दिवसापासून इकडे यायचं होतं. इथून बऱ्याच वेळेस गेले मी कात्रजपासून. कात्रजकडे जाताना हा झू लागतो, पण इकडे काही जाणं झालं नाही. तर आज मस्तपैकी इकडे ऑनलाईन तिकीट काढावे लागतात आणि मग आम्ही एंट्री घेतली झूमध्ये. तर त्याचा एक मॅप होता, त्या मॅपचा मी एक फोटो काढून घेतला जेणेकरून कळेल की कुठे कोणते प्राणी आहेत. आणि सर्वात आधी गेल्याच वानर आणि माकड यांचे तिथे दर्शन झालेलं आहे आम्हाला. वानर आणि माकड त्यांच्या केजमध्ये मस्त उड्या मारत होते. ते श्रावीला दाखवलं आणि श्रावी त्यांना बघत होती. आणि त्यानंतर आम्ही पुढे जिकडे प्राणी आहेत तिकडे गेलो आणि इकडे एवढे मोठाले साप, म्हणजे 10-10, 15-15 फुटाचे साप. हा सगळा सापांचा, स्नेक्सचा एरिया होता. इथे वेगळ्या प्रकारचे भरपूर साप आहेत, इंडियन, फॉरेनर असे. आणि घोणस वगैरे जे काही सापाचे प्रकार असतात तसे इथे साप तुम्हाला जर दिसत असेल, आय डोंट नो, त्या लाकडावर सगळे साप पडलेले आहेत आणि ते बरेच उंच आहेत, 10 फुटाच्या जवळपास तर आहेतच. आणि ते बऱ्यापैकी भिंतीवरही चढत होते. तर कधी तर असं वाटत होतं की हे भिंतीच्या बाहेर येतील की काय, बट त्यांनी तिथे आपली जाळी वगैरे लावलेली आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं टर्टल्स, कासव. तर एका छोट्याशा पॉन्डमध्ये तिथे कासव होते, भरपूर कासव होते, पण वरती बाहेर 2-3च आलेले होते पाण्याच्या बाहेर. आणि मस्त ते विसावा घेत होते एका कोपऱ्यामध्ये ऊन सावलीच्या खेळामध्ये. त्यानंतर हा अजगर काही हालायला तयार नव्हता, असा झोपला होता जसा काही तो रिअल नाहीच आहे, बट त्याची स्किनमध्ये तो श्वास घेत होता, त्यामुळे कळालं की तो रिअल अजगर आहे. आणि हा मी पहिल्यांदा पाहतीये. ॲनाकोंडा मूवीनंतर आज मी अजगर पाहिलं, तर तो खरंच तेवढ्याच साईजचा असतो. आणि इकडे बऱ्यापैकी असे साप वगैरे अजून होते. आणि इथे मगर आहे, ती झोपून गेलेली होती. तर हे होतं. हे बघा कसला स्लो चालतोय हा, स्टेडी एकदम. हा पण अजगरच आहे, खूप मोठा. त्याआधी आपण घोरपड पाहिली आहे. आणि झाड कोणते तुम्हाला माहिती आहे का याचे, बघा एकदम पारशा दोडक्यासारखे मोठे त्याला शेंगा म्हणता येईल तसं आलेलं होतं. मग आम्ही आमच्या पुढच्या प्राण्यांकडे बघायला निघालो, तर इथे हे 2 जे आहेत ते शेकरू आहे. महाराष्ट्राचा हा राज्य प्राणी आहे शेकरू, तर तो बघितला. आणि ते श्रावीचा आमचा तिच्या खोट्या कॅमेऱ्याने फोटो काढायचा प्रयत्न चालू आहे. मस्त उड्या मारते, तिला छान वाटते इकडे प्राणी वगैरे बघायला. पण लहान मुलांना चालायला थोडासा कंटाळाच येतो, कारण की भरपूर मोठा आहे हे. आणि आम्ही आता पुढे अस्वल पाहिले, ते दडून बसले होते. दगडांच्या मागे 2 आहेत, पण सध्या याच्यामध्ये एकच दिसतोय. लहान मुलांसाठी ही ट्रिप खूप चांगली आहे. तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना एक 1 डे ट्रिपसाठी हा खूप छान आहे. तुम्ही ते नेऊन त्यांना सगळे प्राणी दाखवून आणू शकता. तर इकडे ना सांबर आणि हरणं होती, तर ती थोडीशी दूर उभी आहे, दिसत नाही. ते तुम्हाला 2 सांबरं, मोठी सांबर आहेत, ते बसलेले दिसत असतील. तर सांबर मी पहिल्यांदाच पाहिलं, आली मला ते ओळखायला नाही आलं, कारण की त्याचे शिंग वगैरे नव्हते त्यांना. तर सांबर हे लांबून एखाद्या गाईसारखं वगैरे दिसतं, पण ॲक्च्युली ज्याला थोडंसं पाहिलं की ते लक्षात येतं की त्याचा शेप आणि डोळे वगैरे वेगळे आहेत, थोडेसे कानही वेगळे आहेत. तिकडे दूर एक कळप दिसतोय बघा हरणांचा. आता हे छोटं सांबर आहे, तुम्ही बघू शकता. हे मोठं झालं ना एकदम गाईसारखं वगैरे दिसतं दुरून, पण त्याचे कान आणि शिंग बघा तुम्ही, ते वेगळे आहेत थोडेसे. काळवीट आणि सांबरांचं हे एक केज होतं. तिथून पुढे आम्ही गेलो तर तिथे रानगाय आपण ज्याला म्हणतो, ती तिथे बसलेली होती एकाच ठिकाणी. आणि ना सीतेला का मोह झाला असेल हरणांकडे बघून, आत्ता मला लक्षात आलं, कारण की इतकी सुंदर अशी सोनेरी हरणं पाहून त्यांना किती वेळही न्याहाळत बसावं वाटत होतं. आणि एवढे सुंदर त्यांचे डोळे मोठे आणि शरीर बारीक, चपळ हरणं होती इथं. त्यांना बराच वेळ बघत बसलो आम्ही, श्रावीही बराच वेळ बघत बसली त्यांना. आणि ती बरीच अलीकडे होती, त्यामुळे छान बघता आलं त्यांना. त्यांचा मोठा कळप होता तिथे. तर हे इकडे जे आहेत ते ना हायना आहेत. हायना एक कोल्ह्या टाईपमध्येच प्राणी असतो, पण त्याचे दात खूप तीक्ष्ण असतात आणि तो तुकडे करून त्याच्या शिकारीला मारून टाकतो, असं असतं. आणि हे आहेत कोल्हे, तुम्हाला जर दिसत असतील तर.
हे 2 कोल्हे तिथे होते. नंतर हायना पाहिलं आणि मग पुढे इतकं सुंदर वातावरण झालं होतं. छान अशी हवा सुटली होती, कारण की 5 ते 7 किलोमीटरचा मोठा रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये गाड्या वगैरे नसल्यामुळे सगळीकडे छान जंगलासारखं वातावरण तयार केलेलं आहे इथे झूमध्ये. तर इतकी सुंदर हवा आणि सुटलेली होती, ते एकदम छान असा पानांचा सुळसुळाट ऐकायला येत होता. आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. बारीक बारीक पाऊसही चालू आहे, पण तो एकदम नकळत आहे, एवढं काही जास्त नाही आहे. शहराच्या मधोमध जर असं वातावरण, असा व्ह्यू असेल तर अजून काही लागतं ना. तर मलाही स्वतःचा व्हिडिओ घ्यायला इथं आवडलं नाही. मी छान असा व्ह्यू एन्जॉय करत व्हिडिओ घेतला. आणि हा बघा ऋषी म्हणत होता, भावाचं नाव ऋषी आहे माझ्या. आमच्या दोघांचा असा व्हिडिओ घेतला आणि आम्ही निघालो. तर तुम्हाला जर पायी फिरायचं नसेल तर अशी एक तिथे एक ग्रीन जी ऑटो टाईप ऑटो रिक्षा जो म्हणू शकतो तो पण असतो अवेलेबल, पण त्याचं तिकीट अगोदरच काढावं लागतं, असं मिडलमध्ये नाही भेटत. त्यामुळे आम्ही तिथे, त्याचं ऑफिस वगैरे खूप दूर होतं आणि त्यापेक्षा म्हणलं अर्धवट येण्यापेक्षा पुढे जाऊया. नंतर हत्ती पाहिले आणि हा सिंह काय उठायला तयार नव्हता, म्हणून बराच वेळ सिंहापाशी खूप गर्दी झालेली होती. बरेच लोक तिथे थांबलेले होते की हा उठेल आणि आम्हाला दिसेल बघायला, कारण की तो बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी बसून होता, एक अर्धा तास तरी. आणि बारीक बारीक पाऊस असतानाही सगळे लोक, हे बघा उठला तो, आणि जेव्हा तो उठला तेव्हा सगळ्यांनी एवढा आवाज काढला की उठला 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 बघा, आणि सगळे त्याच्याकडे बघायला लागले. आणि सिंह असो की माणूस असो, नाही तर कुठलाही देव असो, काही असो, तो आपल्या बायकोला म्हणजे घाबरतच असतो. तर सिंह उठलाय तिथून, पण तो जातोय कुठं बघा, तो सरळ त्याच्या ज्या केजमध्ये सिंहीण आहे ना, तो तिथं जाऊन उभं टाकला. त्याने तिला काहीतरी, त्यांचं काहीतरी एक बोलणं वगैरे, कन्व्हर्सेशन त्यांच्या भाषेत झालं असेल. तर तुम्ही बघू शकता सिंहीण तिथे केजच्या तिथे उभी आहे आणि परत सिंह दुसरीकडे चक्कर मारायला गेला आणि परत वापस तिथेच येऊन उभं टाकलं. म्हणजे हे कसं झालं ना, की पार्टनरशिप प्राण्यांमध्ये असो किंवा माणसांमध्ये असो, असं आहे की लेडीजला म्हणजे बायकोला अर्थात, किंवा घरामध्ये जे वर्चस्व असतं ते लेडीजचंच असतं. हे सिंह आणि सिंहिणीच्या बाबतीतही तेवढंच खरं आहे, हे मला बघून कळालं. आणि सगळे हसत होते की तो तिथे जातोय. आता आपण तिथून वापस आलो मी, आणि इथे व्हाईट टायगर होता, जो की फक्त सुंदरबनमध्ये आढळतो स्पेशली. आणि तो मस्त फेऱ्या मारत होता, एकदम राजा माणसासारखा आपल्या आपल्या तालात. तर मी त्याचा व्हिडिओ तर घेतला आहे, बट तो हा झूम करून घेतला आहे, कारण की जसाच तो चालायला लागला तसे सगळे त्या केजपासून दूर झाले आणि मस्त आरामात असं चालत होता तो. तो त्याची फेरी कंप्लीट करून तिकडे निघाला त्याच्या बाजूला. त्याची बघण्याची वाट सगळेच वाहत होते, पण जसाच तिथे टायगर आला तसेच सगळे 2 पावलं मागे पडले. आणि व्हाईट टायगरपेक्षाही मला तर आपला बेंगॉल टायगर जो असतो त्याचा जो दरारा आहे तो जरा जास्तच वाटला, कारण की तो जेव्हा चालत आला तेव्हा त्याच्याही साईज त्याची खूपच मोठी होती, 8 ते 10 फूट जवळजवळ. आणि तोही मस्त असा चालत होता. मोकळ्या जागेमध्ये वाघाला चालताना पाहणं म्हणजे एक वाघ असंच नाही कोणालाही म्हणत, हे एक लक्षात आलं माझ्या. आणि श्रावीला बेंगॉल टायगरची थोडीशी भीती वाटत होती, कारण की तो बराच मोठा होता. आता कॅमेऱ्यात जरी दिसत असेल तर प्रत्यक्षात बघताना त्याची साईज खरंच खूप मोठी होती. ती त्याला बघत तर होती, पण डोळे लगेच वळून घेत होती. तिचे बाबा तिला दाखवत आहे. आणि त्याच्या पुढे इकडे होतं बिबट्या होता इकडे समोर, बेंगॉल टायगरच्या नंतर. आणि त्याची आता जेवणाची वेळ झाली होती बहुतेक, म्हणून त्यांना तिथे एक केजमध्ये काहीतरी आणून ठेवलं. तो तिकडे खायला लगेच निघून गेला, त्याचा व्हिडिओ नाही आला. आणि अशी हे आमची झूची आजची टूर होती. तर त्यानंतर लगेच आम्ही कात्रज डेअरीवर गेलो आणि मस्त आईस्क्रीम आणि ताक घेतलं आणि घरी निघालो, कारण की दुसऱ्या दिवशी परत टूर करायची आपल्याला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी आवरून सगळं आम्ही निघालो आहे जेजुरीला, कारण की पुण्यामध्ये आलं म्हणजे जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणत्या तरी देवस्थानाला गेलंच पाहिजे. आणि फॅमिली ट्रिप म्हणजे ना देवदर्शन असतंच त्यामध्ये. आता हे ची ट्रिप झाली ती तर चांगलीच गोष्ट आहे, पण मोस्ट ऑफ द फॅमिली ट्रिपमध्ये देवदर्शनच असतं. आणि महाराष्ट्रीयन घरात तर
तसंच असतं म्हणजे भारतामध्ये आपल्या तरी. तर जेजुरीच्या रस्त्याचं बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे, कारण की तो डबल साईडने रस्ता करणं चालू आहे. तर जेवढं आम्ही झालो होतो प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू होतं पूर्ण घाटामध्ये, जिथून की वारी जात असते. पुढे गेल्यावर छान असं वातावरण झालं होतं, असं वाटत होतं की पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही. आणि ऋषी मस्त गाडी चालवतोय आता. तर मी घरून मस्त छोले बनवून घेतले होते थोडेसे, पण आम्ही जाता जाता मिसळ खाल्ली मस्त सगळ्यांनी. मिसळपाव आणि श्रावीने वडा घेतला होता, वडा सांबर. आज श्रावीचे डाडाही सोबत आहेत. आणि जेजुरीला पोहोचून आम्ही लगेच पायऱ्या चढायला लागलो. तसं तर आम्ही ऑड डेला गेलो होतो, तरी पण तिथे बरीच गर्दी होती, कारण की आता लग्नाचा वगैरे सीझन चालू असल्यामुळे बऱ्याच जोड्या, नवीन नवरदेव नवरी वगैरे तिथे दर्शनाला आलेले होते. तर मध्ये मध्ये पायऱ्या चढून असं छान एक थोडासा गॅप घेऊन थोडंसं इकडचं तिकडचं हिरवळ दृश्य पाहून आम्ही शेवटी पूर्ण गड चढलो आणि वरती आलो. दर्शन वगैरे झालं आणि दर्शन घेऊन एक असे छान जे जोड्या जोड्या होत्या त्यांना पाहत होतो की नवीन दर्शनाला आलेलो. तुम्हीही दर्शन घ्या खंडोबारायाचं. आणि त्यानंतर इकडे तळी उचलायचं वगैरे जे काही असतं ते त्याच्यासाठी हा मंडप होता जेजुरी गडाच्या बाजूला. तर तिथे ते त्यांचं सगळं चालू आहे, ज्यांचं आणि बाकीचे जे आहेत ते बाजूला तिकडे जो व्हरांडा आहे तिकडे बसलेले. तर आम्हीही आता तिकडेच जाऊन बसतोय. आणि जेजुरीला आलं म्हणजे हळद तर उधळायलाच पाहिजे ना. आणि हे सगळं दर्शन वगैरे घेऊन थोडा वेळ शांत बसण्यासाठी आम्ही व्हरांड्यात बसलो होतो. आणि बाहेर बघायला लागले ते इतकं सुंदर छान निसर्गरम्य वातावरण दिसत होतं आणि असं वाटत होतं की शेवटाला तिकडे ढग टेकले खाली, क्षितिज ज्याला म्हणतो तशा टाईपमध्ये दिसतंय पूर्ण जेजुरी शहर. मधोमध थोडासा पाण्याचा एक तलाव दिसल्यासारखा आणि शुभ्र पांढरं शुभ्र ढग आलेलं आभाळ. आमचं दर्शन वगैरे होऊन आम्ही छान असं बसलेलो होतो. श्रावी मस्त उड्या मारत होती इकडे तिकडे, सगळीकडे बघत होती कुठे कोणाचं काही पूजा वगैरे चालू होती. असे प्रसन्न वातावरण. जेजुरीचा असा पूर्ण ब्लॉग करायचा झाला असता तर मग विचार केला असता, पण आता यांच्यासोबत माझंही दर्शन झालं आणि मस्त ब्लॉगही करणं झालं आहे जेजुरीच्या पूर्ण मंदिराचा. तर जेजुरी गडालाच कैलाशगड म्हणतात दुसरं या पृथ्वी तलावरचं. आणि मग आम्ही सगळं दर्शन वगैरे करून वापस निघालो. तर थोडा भुरभुर पाऊस चालू झाला होता, पण नंतर जसंच घाटाकडे वळायला लागलो लगेच एकदम छान ऊन पडलं आणि पाऊस काय बंद झाला लगेच. हे जर थोडासा पाऊस पडलेला असतं तर इतकं हिरवंगार सुंदर डोंगर आणि हे दिसलेलं असतं, असेही हे छानच दिसते. पण पाऊस जर पडलेला असता तर अजून छान व्ह्यू आला असता. तर कशी वाटली आमची ट्रिप आणि नक्की कमेंटमध्ये मला कळवा. ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान सुंदरपैकी. तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, आनंदी राहा आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा. ओके, बाय.